गोष्ट खरी लय भारी। आजपर्यंत सर्वांनाच प्रेम या संकल्पनेनं भुरळ घातली आणि आजही या विषयाचं आकर्षण कायम आहे। याच कल्पनेवर आधारित प्रेम म्हणजे प्रेम असतं या चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण झालंय। नुकतंच या चित्रपटासाठी प्रमोशनल फोटो शूट करण्यात आलंय। या निमित्तानं मृणाल कुलकर्णी आणि पल्लवी जोशी यांनी 9X झकासोबत गप्पा मारल्या। आजवर अभिनेत्री निर्माती म्हणून आपल्या सगळ्यांनाच परिचित असलेली मृणाल या चित्रपटाच्या निमित्तानं दिग्दर्शनाच्या क्षेत्रात पदार्पण करतेय आणि हो, या चित्रपटाची कथा सुद्धा तिनेच लिहिली आहे। मृणाल, या चित्रपटात तू तिहेरी भूमिकेत आहेस। कथा, अभिनय आणि पहिलं दिग्दर्शन, कसा आहे तुझा अनुभव? मी एका शब्दात सांगेन, चित्तथरारक। कारण ॲक्टर म्हणून जेव्हा आपण काम करतो तेव्हा खूप लाडात आपण वावरत असतो, खूप कौतुक होतं, छोटंसं काम केलं तरी त्याचं कौतुक होतं। पण एक दिग्दर्शिका म्हणून जेव्हा चित्रपटाचं आव्हान पेलतो किंवा पेलायचा प्रयत्न करतो तेव्हा आपल्याकडनं खूप अपेक्षा असते, खूप मोठा भार असतो। कारण एकाच वेळेला अनेक गोष्टी करायच्या असतात आणि त्या करताना दमछाक होते आणि मी तर डबल आव्हान हे पेलायचा प्रयत्न केला होता, डबल शिवधनुष्य म्हणूया आपण, की मी याच्यात काम पण करते। पण काम करण्याचा पेपर सोपा होता कारण आता फॉर ऑलमोस्ट 20 years आय बीन ॲक्टिंग नाव। पण दिग्दर्शिका बनण्याचं स्वप्न माझं नव्हतं, पण ही कथा माझी होती। ही कथा लिहिताना मला असं जाणवत होतं, मी अनेक न्यूजपेपर्ससाठी पण लिहिते, मॅगझिनसाठी लिहिते आणि ते लिहिताना मला असं जाणवत होतं की लग्नसंस्था आणि मुळातच प्रेम हा विषय हा खूप मोठ्या बदलातून जातो आहे। या चित्रपटाचा विषय अत्यंत इंटरेस्टिंग आहे आणि प्रेम या विषयावर कितीही काम करावं तेवढं थोडं। पल्लवी, तू ही एक महत्त्वाची भूमिका या चित्रपटात निभावतीयेस। आम्हाला सांग, तुला काय वाटतं, प्रेम म्हणजे नेमकं काय? आणि हो, काय सांगशील या चित्रपटाबद्दल? प्रेम म्हणजे प्रेमच असतं, कारण त्याला काही दुसरी उपमा नाही आहे। मला वाटतं प्रेमाला बऱ्याच वेगळ्या पद्धतीने आपलंसं करून घेतात लोक, पण शेवटी व्हॉट इज लव्ह, तर ह्याचं काहीच उत्तर नाही आहे। तर मला वाटतं ह्या सगळ्या फिल्मचा हेतू हाच आहे की काय असतं प्रेम, तर ते प्रेमच असतं। याच कल्पनेवर आधारित प्रेम म्हणजे प्रेम असतं जानेवारीमध्ये आपल्या भेटीला येतंय। गोष्ट खरी लय भारी।